लक्षणम, म्हणजे देवाचं आवडतं होणं आणि देव आवडणं या गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. देवाची आवड, गरज आणि प्रेम या तीन भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळं माणसाचा जन्म दुर्लभ आहे आणि याच जन्मात जे शक्य आहे ते बाकीच्या 84 लाख योनीमध्ये शक्य नाही. म्हणून विचार करण्याची क्षमता, व्यक्त होण्याची क्षमता, श्रवण करण्याची क्षमता, त्याचबरोबर भगवंताला प्राप्त करून घेण्याची क्षमता याच देहामध्ये. म्हणून तुकोबाराय म्हणतात, इहलौकीचा हा देह देव इच्छिता की पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. मग मूळतः आपण जन्माला आल्यानंतर तुकाराम महाराजांनी त्या काळातल्या शेतकऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये त्याचं वर्णन केलं. पूर्वी आता बघायला मिळत नाही. नवीन पिढी म्हणजे जे 20, 22, 25 वर्षाचे त्यांना हे शब्दही कळणार नाही. पूर्वी ज्वारीमध्ये करडीचा एक पट्टा असायचा, तुरीचा एक पट्टा असायचा आणि ज्वारी काढत असताना किंवा हुरड्याच्या काळामध्ये शेंदड असायचं. शेंदड अगदी गावठी भाषेत. तर ते बरोबर ज्वारी हुरड्याच्या काळाला ते पिकायचं असं त्याचा काळ आहे, तो कीर्तनच टाकलेला असायचा. तर त्या शेंदळाचा एक प्रतीक म्हणून वापर केला. सामान्य माणसं कशी असतात बघा. मूळ जे शेंदळ आहे ते पिकलंय का नाही हे कसं ओळखायचं? त्याच्यावर सुगंध, आणखी सर्दी झाली सुगंध नाही कळला, पुढं रंग, अजून दुसरं, तिसरी काय अजून काय म्हणतात, गडू पण दोड्याचं जातं. पिकायच्या आधी त्याला दोडा म्हणतात. दोडा पिकल्यानंतर त्याच्यात एक भाग होतो, ते मूळ वेलापासून देठ निसट तोडावं लागत नाही. देठापासून जे निसटलंय ते पिकतं. पिकलेलं असल्यानं लक्षण आहे. आपण कुठल्या वेळेला जोडलोय माहिती आहे? मी शेंदाळाचं बोलतोय, तुम्ही स्वतःच ऐकताय. किती केली प्रवचन, किती कीर्तन ऐकली, केली, वाचलं, पाठ केलं, वाऱ्या केल्या, पण साधना नाही झाली. लक्षात घ्या, दोन गोष्टी लक्षात घ्या. नवविधा भक्तीमध्ये श्रवणम, कीर्तनम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, यातली पहिली भक्ती आहे. तुम्ही आता ऐकताय ना, तर श्रवण भक्ती सुद्धा साधनेत गेली पाहिजे. देवाची पूजा केलेली साधनेत गेली पाहिजे. नय जरी तुझं मधुर उत्तर दिला, सुस्वर नाही देवे, नाही तैवेन भुकेला विठ्ठल, येईल कैसा बोल रामकृष्ण. खूप चांगलं गायला आला म्हणजे तो देवापर्यंत पोहोचला असेल, तो कलाकार असेल. खूप पाठांतर झालं म्हणजे तो देवापर्यंत पोहोचला, ते नाही मान्य आपल्याला. पांडित्य येईल, भक्त म्हणून खूप अवघड आहे. पंडित होता येईल, गायक होता येईल, भक्त म्हणून खूप अवघड आहे. कारण भक्ताची व्याख्या हे शेंदडावरून उठली तुकाराम महाराजांनी. कशी? ऐका, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारण. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. हे शेंदडाचा वेल आहे. कुठला आहे? जन धन माता पिता हा शेंदडाचा वेल आहे. याच्यापासून शेंदड पिकतं. म्हणजे कसं होतं, पिकलिया शेंदड जोपर्यंत पिकलेला नाही त्याच्यामध्ये 3 गुण आहेत बघा. एक शेंदड निबर असतं, दाबलं ते निबर असतं. दुसरं ते हिरवा असते आणि तिसरं ते कडू असते. हे 3 गुण असतात शेंदडाचे. पिकल्यावर हे 3 गुण बदलतात. काय बदलतात? पहिलं ते मऊ होत, दुसरं ते पिवळं किंवा लाल असं तपकिरी रंगाचं बनतंय, सेंद्रिय हे असं भगव्या रंगासारखं. त्यामुळं रंग बदलतो, म्हणजे हिरवटपणा जातो. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा, कडूपण जातं. कडूपण. आता आपण इथं बसलेल्या आपल्या सगळ्याच शेंदडाने स्वतःला तपासायचं. त्यासाठी हा भाग घेतला मी. स्वतःला शेंदाड समजायचं काय हरकत नाही. मी काय काय गेलंय आपल्यातलं. पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले कुणी पांडुरंगी. म्हणजे हे पिकवण्याची प्रक्रिया जी आहे ना, ती भट्टीत घालून केळी पिकवतात का नाही, काय ते काय असतं ऍसिड प्रक्रिया, काय ते जे सगळं केमिकल
तसं शेंगाड पिकवा येत नाही, तसं पिकवलं तर त्याला नैसर्गिक गुण येत नाही. ती केळीला चालतंय, आंब्याला चालतंय, शेंगाडाला नाही. तुकाराम महाराजांनी आंबा का नाही वापरलाय? पुढे माहित होतं ही काहीतरी अशा अवघात येणार आहे पिकवणारी, त्यामुळं हे वर्णन केलेलं असतं. कुणी केलं? पांडुरंगे. एक लक्षात ठेवा, माणूस म्हणून जन्माला आलो ना आपण, पण माणसासारखं सुद्धा जगत नाही आपण, पशुवत जगतो. काय माणसाची व्याख्या तरी काय हो? कुणाला माणूस म्हणायचं? दोन पाय आहेत, त्याला दोन डोळे, बोला येते, चाला येते म्हणून. माणसाची व्याख्याच ठरली कशावरून? माणसाची व्याख्याच ठरली कशावरून? माणसाची व्याख्या ठरली माणुसकीवरून. माणुसकी शब्दाचा अर्थ काय? माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, एवढंच आहे. आपण माणूस आणि माणूस नसणं किंवा पशु होणं, दानव, मानव आणि दानव दोनच प्रकार आहेत ना. एक तर आपण माणूस असू किंवा राक्षस असू, उरला तो देव राहतो. मग एकाने प्रश्न विचारला झाला चांगल्या मोठ्या महाराजांना, बरं का, तुम्ही युट्यूबला पण आहे, पण त्या महाराजांनी पण चुकीचं उत्तर दिलं असं आपलं मत आहे. काय उत्तर दिलं तर, हे जर देवाच्या सत्तेनं चालत चाले, हे शरीर कोणाची आहे सत्य? कोण बोलवितो हरिवी? जर देवच सगळं करतोय तर चोरी करायला लावणाऱ्याला सुद्धा देवच करायला होत असेल, बलात्कार करायला, खून करायला लावणारा सुद्धा देवच बुद्धी देत असेल. मग प्रश्न विचारला, भक्ती जर देव सुचवतोय, प्रपंच देव सुचवतोय, जर शरीर चाले हे शरीर कोणाचे सत्य असं असेल तर या शरीरानं केलेलं पुण्य आणि शरीरानं केलेलं पाप या दोन्हीला कारण देवच होतो ना या सिद्धांतानुसार. मग त्या शरीरानं जर पाप केलं तर त्याची शिक्षा देवालाच द्यायला पाहिजे, माणसाला का दिली जाते? आहे ना प्रश्न आहे. जर देवच सगळं करवतोय तर मग ती शिक्षा शरीराला द्यायला पाहिजे, देवाला द्यायला पाहिजे, शरीराला का दिली जाते? कारण चूकच नाही त्या शरीराची, कारण अभंगाचं प्रमाण आहे. त्याला काय उत्तर आहे? त्याला काय उत्तर आहे का? ऐका, मी लांबवत नाहीये, मला ती वेळेत संपवणार आहे. तुम्ही स्वतःला तपासा. मी शेंगाड बदलतोय आता, शेंगाडालाच बोलतोय. तुम्ही स्वतःला तपासा आणि फक्त आठवून बघा की मी आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये कोणकोणती पापं केली. दुसरा एक प्रश्न स्वतःला विचारा की मी आतापर्यंत कोणकोणतं पुण्य केलं. तुम्ही अनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला तुम्ही पाप केला त्यावेळेला तुम्ही माणुसकी सोडलेली आहे. माणुसकी आणि देवत्वामध्ये फार थीन लाईन आहे, मध्ये फार अस्पष्ट रेषा आहे. माणुसकी आणि देवत्व यामध्ये फार मोठा फरक नाही. पण ज्या ज्या वेळेला आम्ही माणूस म्हणून वागलोय त्या त्या वेळेला आम्हाला पुण्य करता आले, आणि ज्या ज्या वेळेला आम्ही माणूस पण सोडले त्या त्या वेळेला आम्ही पापच केले. फरक सांगतोय का? लय अवघड नाही करत तुम्हाला. जेवढी आठवते तुमच्या जीवनातली, मी दुसऱ्याची पाप नाही सांगत, तुमच्या माझ्या जीवनातली जेवढी पाप आठवताय ती पाप या 6 बरोबर घेतल्याशिवाय आपल्याला करताच येत नाही. पण ते काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे 6 विकार जे आहेत, या 6 विकाराला घेतल्याशिवाय तुम्ही पापच करू शकत नाही. काय बोलतो मी लक्षात आलं? पूजा कशासाठी करायची, उपवास कशासाठी करायचा आणि सप्ताह कशासाठी करायचा, ऐकायचं कशासाठी? ऐका, आयुष्य थोडं आहे, उद्याचा क्षण माझा याची मला गॅरंटी नाही. वर्तमान काळातला क्षण जर माझ्या हातात असेल तर त्याचं सोनं करायचं असेल तर पूजेनं काय होतं, जप करून काय होतं, तप करून काय होतं, वारी करून काय होतं, उपवास करून काय होतं. आता महाशिवरात्रीचा उपवास तरी काय काय उपवास? उप म्हणजे भगवंताचा अधिष्ठान, त्याचा वास करणं म्हणजे त्याच्याबरोबर राहणं, त्याला उपवास करणं. फराळ बिराळ हल्ली माळ घालणं म्हणजे फक्त शाकाहारी झाला एवढंच मर्यादित झालंय. एक शाकाहारी झाला ह्याच्या पलीकडे त्याला पुढे जायचं नसतं. त्यामुळे उपवास याचा अर्थ त्याच्याबरोबर राहणं. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, साधं उदाहरण देऊन सांगतो. आता इथं माझं प्रवचन संपलं, तुम्ही असं निघून चालला पंक्तीला, जाता जाता इथे कधी 500 रुपयाची नोट पडली, तुम्ही सगळ्यात शेवटी आहे. ही 500 रुपयाची नोट खाली वाकून तुम्ही ज्यावेळेस घ्यायला लागताय, इकडे तिकडे बघताय कोणाचे नाही माहिती. उचललेली नोट इथं जर तेवढा विरक्त झालेला कोण किंवा विरक्त झालेली कुणी असेल
तर उचललेली नोट इथं आणेल, कोणाची तरी नोट पडली एवढं करेल, हे बी नाही करता आलं त्याला, तर आपलं नाही बाबा हे दानपेटीत टाकेल सप्तेच्या. ज्याला विरक्ती आली त्याला. पण ज्याला विरक्ती आली नाही ती काय करेल, इकडं तिकडं बघेल, खाली वाकेल, खाली वागताना सुद्धा परत इकडे तिकडे बघेल, खिशात टाकेल. बाजारात सप्ताह सोडा, बाजारातले कोण देणार नाही, तिथे कुठं दान करतात, ते खिशात टाकेल. तर यात तुम्हाला दोन गोष्टी दिसतात. मी विरक्तची बोललो, ज्या वेळेला तुम्ही नोट उचलायला खाली वाटताय त्यावेळेस शरीराकडे बघा, या शरीराकडे बघा. ह्यात काय आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राण अपान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृती ज्ञान मपोहनंच वेदैच सर्वैरहमेव वेदो वेदांत कृत वेद विदेव चाहम. गीतेतला पुरावा आहे. याच्या आत तो आहे, तो ह्या वरच्या टर्पणाला साथ देत नाही. लक्षात घ्या, सूक्ष्म बोलतोय. वरच्या टर्पणानं पाप करायचं ठरवलं, ती नोट उचलायची ठरवली, आतलं साथ देत नाही. आतलं म्हणतं हे तुझी नाही, याला तुला कष्ट लागलेलं नाही, तू ही उचलू नको. पण वरचं टर्पण म्हणतं कुणी बघत नाही, मी नाही उचलले तर दुसरा कोणीतरी उचलणार आहे. पण उचलल्यानंतर आतल्या बरोबर तुम्ही असाल, काय ऐका, आतल्या बरोबर तुम्ही असाल तर ती नोट तुम्ही दानपेटीत टाकणार किंवा इथे येऊन डिक्लेअर करणार. आणि आतल्या बरोबर तुम्ही नसाल तर वरचं लोभाबरोबर स्वार्थाबरोबर जर असेल तर तुम्हाला हे खिशात घालायला लावणार. म्हणजे पापन पुण्य या दोन गोष्टी तुम्ही कुणाबरोबर आहात त्याच्यावर ठरतात. हे लक्षात घ्या. तुम्ही सततम कीर्तयंतो माम, हे जे आहे ना गीतेतला शब्द, हे जरा परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहं. ज्याचा वाहतो होतो कुणाचा, सततम कीर्तयंतो माम. हे सतत सातत्य जे आहे ना, सत्यात ऐकलं इथनं बाहेर गेला की राहत नाही. हीच दोन पार्टीची माणसं आहेत. गावात एकमेकाच्या बरोबर इतकी विरोधात वाक्य दिसणारच नाही. का, इथं तो करंट नाही. कोण, तो जे चाललाय ना विण्याचं. मी मागे एकदा बोललो होतो, सत्याचा मालक गाव नसतो, सत्याचा मालक विण्यावर जो चाललाय ना फणकार, तो मी वैकुंठी नसे वेळवेग भानुबिंबी दिसे वरी योग्याची मानसे उमरून जाय परी तया पाशी पारता मी हरपला घेऊ सा जे तो नाम घोष बरवा करीती माझा. सत्यातला देव तिथं आहे. कुठं आहे, तिथं चालू आहे. रामकृष्ण आहे, तो मालक आहे. त्यामुळे कितीही मोठा संत, कितीही मोठा साधू आणि कितीही मोठा सिद्ध पुरुष ज्या वेळेला प्रवचनाला किंवा कीर्तनाला येईल त्यावेळेला विनेकराच्याच पायावर डोकं ठेवतो. याचा अर्थ सत्याचा मालक तुम्ही नाही, तो आहे. त्याच्याबरोबर तुम्ही, त्याचा करंट नाही. एक झंकार इथलं नामस्मरण आणि इथं बसलेल्या उच्च कोटीच्या साधकांच्या लहरी तुम्हाला भगवंताच्या उपस्थितीची जाणीव करून देतात. तो करंट लागतो. आणि तुम्ही या ठिकाणी त्याच्याबरोबर असला तर तुमच्या डोक्यातला सगळा कचरा निघून जातो. तुम्ही पापच करू शकता. म्हणून एक लक्षात ठेवा, शेंदाड जोपर्यंत कच्चा आहे ना तोपर्यंत पाप केल्याशिवाय राहत नाही. कारण त्यातले तिन्ही गुण हे पापाची लक्षण आहे. हिरवटपणा कामाचं लक्षण आहे, वासनेचं लक्षण आहे. कडवटपणा तुमच्यातल्या अहंकाराचं लक्षण आहे, अहंकाराचं लक्षण आहे. निबरटपणा हेही तुमच्या कुठल्या तरी विकृतीच लक्षण आहे. कारण निबरटपणाने माणसामध्ये त्यात नम्रता नसते. नम्रता नसलेला माणूस कोणापुढे झुकू शकत नाही. म्हणून या शेंदाडाला पिकवायची प्रक्रिया ज्या काळापासून सुरू झाली ते परमार्थातलं पहिलं पाऊल आहे. वय किती आहे हे नाही महत्वाचं. एक मला सांगा, साधा प्रश्न आहे, पिकलेलं शेंदाड सगळीच आहे. तो वाल्याचा वाल्मिकी कुणी केला, वाल्याचा वाल्मिकी कुणी केला, कुणी, बरोबर आहे. सगळे हेच उत्तर देते, हेच ऐकलंय आम्ही. काय, वाल्याचा वाल्मिकी कुणी केला, नारदाने केला. काय प्रश्न विचारला त्यांनी, तुझ्या पापामध्ये तुझी बायका मुलं ह्यात सहभागी आहेत का विचार. पण एक आता हे दिलेलं उत्तर सगळे हेच देतात, सगळे हेच वाचतात. मी या दृष्टीने ह्याला वेगळ्या दृष्टीने बघतो. महाराज माफी मागून वाल्याला जेवढे नारदाने प्रश्न विचारला आणि घरी विचारून ये म्हणून सांगितलं, तो जर घरी गेल्यानंतर त्याच्या बायकोनं जर म्हणली असती
की मी तुमच्या पापात सहभागी आहे, काय झालं असतं? काय झालं असतं? तिला विसरतो आम्ही. ती पण शेवटी एक सामान्य स्त्री आहे, लक्षात घ्या. ती काय कोणी संत नाही, कोणी भक्त नाही, का दरोडेखोराची बायको आहे, ती खून करणाऱ्याची बायको आहे. तिनं जर उत्तर दिलं असतं की तुम्ही पाप केलं, मी तुमचं आणलेलं खाल्लंय, तर मी तुमच्या पापात सहभागी आहेच, काय केलं असतं माझ्यानं? महागारी जाऊन नारदाचं म्हणून कोंडवलं असं, बरोबर आहे. वाल्याचा वाल्मिकी नारदाने दिशा दिली फक्त. नीट ऐका, शेंगाड कसं पिकतं हे बघा. वाल्याचा वाल्मिकी होताना नारद महर्षींनी फक्त बोट दाखवलंय. कुणाकडं? बापाकडं, बायकोकडं नाही. कारण त्याला दुसऱ्या कोणावर विश्वास बसला नसता. त्यानं बायकोकडे बोट दाखवलं, पण बोट कोणाकडे आहे? बापाकडे आहे. आणि ते बापाकडचं बोट ज्यावेळी तिथं जाऊन विचारलं, कल्पना करा, मला नारदा इतकीच महत्वाची, नारदाची बायको वाटते वाल्याची, कारण तिनं खऱ्या अर्थानं त्याची दिशा बदलली. नारदाने फक्त मार्ग दाखवला, पण वाल्याचा वाल्मिकी मात्र बायकोनं दिशा बदलली म्हणून झाला. पिकलिया सेंद कडूपण गेले, हे लक्षात ठेवा की हे कडूपण घालवायला तैसे आम्हा केले पांडुरंगी, देवाचीच कृपा व्हावी लागते, घरी हे करता येत नाही. तर देवाची कृपा होत असताना मधलं कनेक्शन सद्गुरूंचं आहे. देव आपल्याला वाचता येईल, देव आपल्याला पाठ करता येईल, देव आपल्याला ज्या श्रुतीने सांगितलं, वेदाने सांगितलं, उपनिषदाने सांगितलं, ते नेते म्हणजे त्यांनी हात टेकला. आपण काय देवाचं वर्णन करणार? कारण देव ही कुणी व्यक्ती नाही, ती एक शक्ती आहे, आणि शक्तीचं वर्णन नाही करता येत माझ्या माताबरोबर. त्या शक्तीला अनुभवण्यासाठी आपल्याला शक्ती धारण करण्यासाठीची जी पात्रता आहे त्याला म्हणतात पिकवणं, त्याला म्हणतात कच्च्या दोड्याचं शेंदाडाचं पिकणं. तर आता प्रत्येकाने आपापल्या स्वतःला तपासायचं, यात मी किती पिकलो, मी किती पिकलो. पिकली या सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा गेले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले, ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. इथं तीनच विकार घेतलेत, कारण हे तीन प्रबळ आहे. काम, याला हिरवटपणा म्हणतो, काय ती उच्चारत नाही मी, लावणीतले शब्द आहे, ती इथं कशाला आपण तर करायची नाही वाटली. शृंगारिक लावण्यामध्ये हे सगळे शब्द आहेत. काम, या विश्वामध्ये सर्वात प्रबळ जर काय असेल विकार, तर तो काम आहे पहिला. जो ब्रह्मदेवाला संपवता आला नाही, जो इंद्राला संपवता आला नाही, जो बुधाला संपवता आला नाही, आपल्याला कसं हे देवपदाला पोहोचलेली आहे. ब्रह्म माणसाला होता येतं, ब्रह्मदेव होता येतं, पण ब्रह्मदेवाचं एकही मंदिर नाही. महाशिवरात्री दिवशी सांगतो ऐका, ब्रह्मदेवाची पूजा करणार त्याला कधीच कोणी करणार नाही असा शाप आहे त्याला. काय केलं ब्रह्मदेवानी, काय केलं ऐका. काम संपवणं किती अवघड आहे ते बोलतोय मी. माणसं सोडा हो, माणसांचा विषय वेगळाच आहे. 8वी 9वीच्या हातात नाही, तुम्ही कुठल्याही वय असू द्या, मोबाईल काढा, मोबाईल मध्ये फेसबुक मध्ये रील्स, इंस्टाग्राम हे बघायला सुरुवात केली तर ते अश्लीलतेकडे कधी आपल्याला घेऊन जातं कळत सुद्धा नाही, हे लक्षात घ्या. संघ कशाचा होतोय त्याच्यावर आपला प्रवास पुढचा चालू असतो. ब्रह्मदेवासारखा जो सृष्टीचा निर्माता आहे, सद्गुरूच्या व्याख्यामध्ये त्याला पहिला क्रम आहे. मी आयऱ्या गायऱ्याचं बोलतच नाही, पहिला क्रम आहे. काय? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पहिला क्रम ज्या ब्रह्मदेवाला आहे, त्यानं काय केलं? मी शिवपुराण वाचलं आणि एक पुस्तक लिहिलंय, पाडव्याला प्रकाशित होईल. शिखर शिंगणापूरची यात्रा जी मराठवाड्यातून चालते, पार्वती मातेचं लग्न तिथं लावलं जातं चैत्र शुद्ध अष्टमीला. जगभरातली जेवढी शिव मंदिर तिथं लावलं जातं. तिथं पार्वतीला आणायचं जे वराडा आहे शिखर शिंगणापूरला, त्या वराडाबरोबर गेले 2 वर्षी मी पायी वारी करतो, याही वर्षी जाणार आहे. रोज 50 किलोमीटर प्रवास आहे चैत्रामध्ये, एप्रिल महिन्याच्या उन्हात. 12 वाजता पोहोचायचं, 1:30 वाजता उठून चालायचं, 1.5 तास झोपाय, 14 तास, 14 दिवसाची वारी आहे. म्हणजे सरासरी एक जातानाचा मुक्काम तर 74 किलोमीटर आहे. आपली वारी वेगळी आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, ते तप आहे. आणि नुसतं तप नाही तर पांडुरंगाच्या भक्तीमध्ये, शिवाच्या भक्तीमध्ये तो मोठा फरक आहे. पांडुरंगाची भक्ती प्राणांतिक नाही, हसत खेळत आहे. शिवाची भक्ती प्राणांतिक आहे.
शिवाजीराजांनी सुद्धा तलवार उचलून अर्पण करायला, शिर अर्पण करायला लागले होते. शिरसाट ज्यांची आडनाव ते मूळचे भोसले आहे. शिवाजीराजांच्या पूर्वजे भोसले जे होते कुळ, त्या कुळाने एका घरातल्या माणसांनी, एका कुळाने 60 लोकांनी या मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगावर आपली शिरा अर्पण केले तलवारीनं. त्यामुळं त्यांना शिरसाट, 60 शिर अर्पण केली म्हणून आडनाव आहे त्याचं शिरसाट. इतकी ती कडक आहे. असला देव कडक भगवान शिव, त्याच्या लग्नाचं पौराहित्य ब्रह्मदेवाने केलं सती मातेच्या, पार्वती मातेच्या विवाहामध्ये. आणि पौराहित्य करत असताना पार्वती माता साक्षात जगदंबा, तिची इतकं सुंदर कोणी असणं शक्य नाही. त्यामुळं ती पार्वती माता ज्यावेळी नववधूच्या रूपात लग्न झाल्यानंतर एकमेकाला हार अर्पण केल्यानंतर सप्तपदी सुरू झाली. त्यावेळी ब्रह्मदेव मंत्र म्हणत होते. भगवान शिवाने पार्वतीला असं हातात धरलं होतं आणि ते यज्ञकुंडाभोवती ते फिरत होते. फिरता फिरता ब्रह्मदेवाच्या अंगात काम जागृत झाला की नववधू बघून. आणि ब्रह्मदेवाने काय केलं, त्या यज्ञकुंडामध्ये ओल्या समिधा टाकल्या. ओल्याला समिधा टाकल्यानंतर ते अग्नी विझला आणि तिथं धूर निर्माण झाला. तो धूर निर्माण झाल्यानंतर धूर सहन होईना म्हणून भगवान शंकरांनी डोळे झाकले आणि ते डोळे झाकल्यानंतर ब्रह्मदेवानी पार्वती मातेला नखशिकांत न्याहाळलं. ते भगवान शिव आहे, तिथं काय चाललंय त्यांना कळणार नाही असं थोडंच आहे. हे त्यांच्या मुलीबद्दल, संध्येबद्दल वगैरे सगळ्यांना माहिती आहे. पण खुद्द पार्वती माता जगदंबा आहे याचं ज्याला ज्ञान आहे, भगवान शिव हा जगाचा मालक आहे याचं ज्याला ज्ञान आहे, पहिला वारकरी तो आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, ही परंपरा त्याच्यापासून आली आहे. याचं ज्ञान ज्याला आहे, एवढा ज्ञानी असणारा ब्रह्मदेव, त्याला काम संपवता आलं नाही. लक्षात ठेवा, काम संपवणं माणसाच्या हातात नाही, क्रोध संपवणं माणसाच्या हातात नाही, लोभ संपवणं माणसाच्या हातात नाही. हे सद्गुरु कृपेच्या, भगवंताच्या कृपेत आहे. लक्षात ठेवा. एखाद्याला मी दादा बोलतो माझ्या भावबीजीमध्ये, तुम्ही एखाद्याला सहज ताई किंवा दादा म्हणू शकता. भाऊ आणि बहीण बनणं म्हणजे नुसता ताई आणि दादा म्हणू सोपं नाही. ताई म्हणणं सोपं आहे दादा, पण भाऊ बनणं अवघड आहे. कारण भाऊ बनण्यासाठी वासनेला जाळावंच लागतं. त्याच्याशिवाय आपण कोणाचाही भाऊ बनू शकत नाही. लक्षात ठेवा, कोणाचाच नाही. म्हणून स्वामी विवेकानंदांनी जागतिक धर्म परिषदेमध्ये माझ्या बंधू आणि भगिनींनो शब्द उच्चारला, सगळ्या जगाने टाळ्या वाजवल्या. आज रोज आपण प्रत्येक भाषणाची सुरुवात यानं करतोय. मनावर सुद्धा कोण घेत नाही, कानावर सुद्धा घेत नाही. का? कारण स्वामी विवेकानंदांनी वासनेला जाळून ते शब्द उच्चारले. म्हणून ज्या ब्रह्मदेवाला तो काम संपवता आला नाही, त्यामुळे हे शेंदाळ पिकवायचं असेल राज घरी गेल्यानं विचारा, माझ्या किती वारे घर किती जण, त्याला माझं पाठ काय आहे याच्यापेक्षा स्वतःला विचारा, मी माझ्यातला काम किती संपवला आहे. आसाराम बापू सारखा माणूस ज्याच्या पुढं लाख लाख शिष्य अनुग्रहित होते. साधे नुसते ऐकायला नाही, अनुग्रहित होते. अनुग्रहित सिद्धी मिळाली, सिद्धी मिळाली. ते कळालं काय आहे, पण काम संपला नाही. काम तो न संपल्यामुळे आज एवढा मोठा महात्मा पदाला पोचलेला व्यक्ती सुद्धा आज तुरुंगात आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं ज्या दिवशी आपला काम संपला त्या दिवशी शेंदाडाचा एक गुण गेला. पाठ किती आहे बघू नका, उपास किती केले बघू नका. ज्या दिवशी काम संपला त्या दिवशी आपला शेंदाडातला काय गेला, हिरवटपणा गेला. हिरवा रंग कामाचं प्रतीक आहे ना. काम क्रोध. 8 वर्षाच्या मुक्ताबाईंनी ताटीचे जे अभंग लिहिले ना, त्या अभंगामध्ये बघा, त्यातलं एक चरण आहे, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. किती सुंदर आहे. योगी कुणाला म्हणायचं? पावन मनाचा. पावन म्हणजे पवित्र. मन पवित्र कधी होतं? सगळं मन नाहीसा झाल्यावर, त्याच्याशिवाय पवित्र नाही. आणि पहिला मळ आहे तो वासनेचाच आहे. तो ज्याचा गेला, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. काम गेला होता माऊलींचा, क्रोध शिल्लक होता म्हणून ताटीत जात होता. मुक्ताबाई ताटीचा दरवाजा काय फक्त झोपडीचं एक केलेलं बाजूला करणं अवघड नव्हतं मुक्ताबाईला. दादा का रे बाबा? उपदेश आहे, ताटी उघडा
ज्ञानेश्वरा. योगी पावन मनता साहे अपराध जनाचा. विश्व रागे झाले वनी संती वावे पाणी. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 14 पंग आहे, त्यातलं एक चरण असा आहे, वेळ क्रोधाचा उगवला अवघा योग बोल गेला. मुक्ताबाईचे शब्द आहे. तुम्ही ज्यावेळी चिडलाय आणि राग शांत झाल्यानंतर आपणच आपल्याला एकदा तपासून बघा. या रागाची क्रोधाची वावटळ ज्या वेळेला आपल्या अंगात येते त्यावेळेला त्या वावटळीनं किती घरं मोडतात, किती नाती तुटतात, किती संबंध बिघडतात हे त्या वावटळीत आपल्या ध्यानात येत नाही. किती सुंदर शब्द आहे मुक्ताबाईचा. वेळ क्रोधाचा उगवला, एक वेळ रागाला, एक वेळ. तर काय अवघा म्हणलंय, तात्पुरता नाही. अवघा म्हणजे जीवनात जेवढं मिळवलं तेवढं सगळं फोन गेलं, म्हणजे वाया गेलं. मग आज आपण सत्यात बसलोय की पोरं बाहेर बोलते तिची ओरडते खेळते, त्याचा जर आपल्याला राग आला अवघा सप्तात पण गेला. शेंगाळ पिकलेला बघायचंय ना, पहिला प्रश्न काम किती गेला विचारा, दुसरा प्रश्न क्रोध किती गेला विचारा. अजून एक सांगतो बरं, तुम्ही आता बघलो बहुसंख्येला आहात. अजून एक पाय करून विनंती करतो तुम्हाला, तुम्ही येताना एकटं कधी येणार, कीर्तनाला येणार तर प्रवचन. खरं सांगतो, तुम्ही एकटा परमार्थ कधीच करू नका. हे धनंजयला माहिती. माझ्या बायकोला मी प्रत्येक वेळेला बरोबर आहे, इथं प्रवचन नसेल आहे, अनुग्रहाला बरोबर आहे, जेवढी व्रत केली त्याला बरोबर आहे, जेवढ्या वाऱ्या केल्या तुकोबाईची राणीची वारीला 22 दिवस पायाला फोड आलं, पण तरी पण तुला साधनेला बसतो. पहाटे उठून आम्ही दोघं आज 20 वर्ष दोघांची एकही साधना चुकली, एक दिवस चुकला नाही. पहाटे 4ला उठणार म्हणजे उठणार. मी अगोदर उठलं तर तिला असं टाकून ठेवणार, ती अगोदर उठली तर माझं असं टाकून ठेवणार. एका वेळेला घरात ओंकार सुरू होणार. का बोलतोय ऐका, ऐका तुम्ही नीट ऐका बरं का. तुम्ही जर परमार्थ करायला लागला आणि हे जर संसार करायला लागला, घोटाळा काय होतो ऐका. तुमचे विकार कमी 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 होत जातात, तुमचे विकार कमी कमी होत जातात, तुम्ही शुद्ध होत जाता, तुम्ही पवित्र होत जाता, तुम्हाला विरक्ती येत जाते आणि तुम्ही निवृत्तीच्या मार्गावर जाता. हे जर बरोबर नसलं तर काय होतं, हे रोज संसारात जात असतं, हे रोज संसारात, रोज व्यवहारात, रोज व्यवसायात पैसा पैसा, प्रपंच, पोरं, जमीन, इस्टेट, प्रॉपर्टी, प्रतिष्ठा, पद सगळं चालू असतं डोक्यात. पण साधना तुमच्यावरी नसली तर हे प्रवृत्तीत राहतं, हे निवृत्तीत जातं. त्यामुळं सरळ चाललेली जी चाका असतात ती फुटतात. 100% भांडणं होतात. तुकाराम महाराजांचं जिजाबाईचं भांडण कसं होतं, तुकाराम महाराज निवृत्तीच्या मार्गावर, ही प्रवृत्तीच्या मार्गावर. तुम्हालाही सांगतो, तुम्ही एकटा येऊ नका. घरातला खरं तर माझं प्रपंच नाही करायचं ना, दोघांनी मिळून प्रपंच करा आणि दोघांनी मिळून परमार्थ करा. जे अपयश येईल सहन करता येते, यश आलं तरी जिरवता येतं. पण जर समजा तुम्ही पक्का परमार्थ करता, मी आजच मेसेज टाकला काय, आपल्या धर्मानं कुणालाही संसार सोडायला सांगितलेला नाही. काय सांगितलंय, संसारातली आसक्ती सोडायला सांगितली. संसार सोडायला सांगितलेला नाथ महाराजांना लेकर बाळ होती, तुकाराम महाराज सावता बाबा नव्हती, याला सगळ्यांना होतं. संसार सोडायला सांगितलेला नाही, संसारातली आसक्ती सोडायला सांगितलेली आहे. त्यामुळं परमार्थाच्या नावाखाली आपल्या विहित धर्माची जी काही जबाबदारी आणि कर्तव्य आहे ती टाळणारी व्यक्ती मला खऱ्या अर्थाने अधर्मी वाटते. लक्षात ठेवा, तो खरा अधर्मी आहे. विहित धर्माचं पालन करून त्याला कोणालाच परमार्थ आडवा आलं. कांदा मुळा भाजी अवधी विठाबाई माझी, एकदाही पंढरपूरला न गेलेले सावता बाबा. पांडुरंगाला तिथे म्हणजे कांदा मुळा भाजी कशी काय पांडुरंग झाली, वृत्तीची या लेवलला पोहोचली होती. अहम ब्रह्मास्मी सर्वम खण्वितम ब्रह्मास्मी, एक गीत, हे जे वेदाची वाक्य आहेत ना ते प्रत्यक्षात अनुभवाला आली होती म्हणून आहे. माऊलींचा अमृतानुभव आहे काय वेगळा, तो हाय, लक्षात ठेवा. त्यामुळं शेंदाळ पिकवायचा असताना संसारातली दोन्ही शेंदाळे एकदा पिकली पाहिजे. एक दोडा राहिला, कच्चा राहिला आणि एक पिकला तर दोघांचं तिथनं पुढं कधीच पटत नाही. मग एक माळकऱ्याला शिव्या घालतो आणि दुसरा देवीच्या भक्ताला म्हणजे खाणारा मसोबाच्या भक्ताला शिव्या घालतो. या शिव्या शेवटपर्यंत संपत नाही. त्यामुळं पिकली असेल तर कडूपण गेले तैसे आम्हा केले पाडून. मी बऱ्याच ठिकाणी जात होतो, गेल्यावर त्या बायकाच्या ऐकतात ना माझ्या बहिणी सगळ्या, त्या मला हळूच कानात येऊ सांगतात, डॉक्टर जरा तुमचं ऐकायचं बघा, येते का परमार्थात बघा, याला माळ घाला, याला वारीला न्या, याला काहीतरी साथ द्यायला न्या, गुरुमाऊलीत न्या, आवडून सांगते.
आणि जो माळकरी यांनी इकडं काही नाही ना ते बी मला म्हणतोय डॉक्टर लय हाल करा. मला वाटतंय लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. काय म्हणतं ते, लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. म्हणजे इतकी टोकाचं असतंय सगळं ते. त्यामुळं शेंदाडा दोन्ही एकदम पिकली. प्रपंच बी नीटका होतो आणि परमार्थ पण नीटका होतो. पिकली या सेंद कडूपण गेले तैसे आमास गेले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. एक तिसरा बी करणारा लोभ स्वार्थ महाकठीण आहे. हे घालवणं आपल्या हातातच नाही. का नाही आहे का? स्वार्थ ज्या दिवशी सुटला, स्वार्थ ज्या दिवशी वजा झाला, त्या दिवशी तो जप करेल ना तो सगळा परमार्थ सुटतोय. लक्षात, परमार्थाला सगळ्यात मोठी अडचण असेल तर ती स्वार्थाची. दोन गोष्टी, एक स्वार्थ आहे, दुसरा परार्थ आहे आणि तिसरा परमार्थ आहे. हे 3 टप्पे आहेत. मी एवढंच बोलतो, माझ्या वेळेत काळजी करू नका. पंक्तीला सगळ्याला वेळेला मिळेल अशी काळजी घेत. स्वार्थ म्हणजे काय? माझं 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 जे काय असेल ते सगळं मला पाहिजे. सोपी व्याख्या स्वार्थ. परार्थ म्हणजे काय? ज्या वेळेला मी ताटातलं जेवतोय. परवा कोरोनामध्ये एक दुर्घटना घडली. त्या दुर्घटनेमध्ये एक 32 वर्षाचं 35 वर्षाचं पोरगं ऍक्सिडेंट मध्ये गेलं. 50 मीटर अंतरावर त्याचा वडील तो 5 वर्षाचा असताना गेला होता ऍक्सिडेंट मध्ये. आई तरुण विधवा. हा ज्या वेळेला गेला, ऍक्सिडेंट झाला, त्याला ऍडमिट केलं. 7-8 दिवस उपचार झाला, वाचला नाही. त्याच्या तिसऱ्याला मी सावडायला आल्यानंतर 5-6 हजार लोक होती, कारण अंतिम रात्री 2ला झाला. त्या सगळ्या लोकांमध्ये त्याच्या आईचा आक्रोश ऐकला मी. कारण 5 वर्षाचा बाळ असताना बाप गेलाय, त्या विधवा आईने त्याला मोठा केला होता. ते रक्षेच्या ठिकाणी ज्यावेळी आले ना त्यावेळेला ती जी ओरडत होती ना ती चिरून गेलं माझं काळीच. ती म्हणत होती, माझ्या बाळाचं डोकं कुठं आहे, माझ्या बाळाचं पाय कुठं आहे. भान म्हणजे आठवलं तरी आपल्या अंगावर काटा येईल. बायकोला शुद्धच नव्हतं. 3रीतलं लेकरू, 7वीतली मुलगी, बाप गेला. रडून रडून काय झालं त्याची त्याला भान. मला उठवलं श्रद्धांजलीला. मी स्वार्थ बोलतोय, मी विषयांतर नाही केलं. सत्य घटनेने घटना कालच्या बोलतो. आणि मी उल्लेख केला काय की जगातली सगळ्यात मोठी 3 दुःख आहेत. लहानपणी आई किंवा वडील मरणं. त्या लेकराला विचारा. मी आज असल्या 4,500 लेकरांचा मामा आहे, त्यामुळे मला माहिती आहे. मी 1,00,000 पोरांपुरीची पोरी ओळखू शकतो जिचा बाप नेला. 1,00,000. तुम्हाला फक्त बोट करायला हवा तिचा बाप नेला मी सांगतो. कारण ते चेहऱ्यावरच ते दिसतं मला. सगळ्यात मोठं दुःख आहे लहानपणी आई बाप मरणं. जगातलं सगळ्यात मोठं दुसरं दुःख आहे ऐन तारुण्यात पती किंवा पत्नी मरणं. हे जी गेलेत त्यांना विचारा. आणि जगातलं सगळ्यात मोठं तिसरं दुःख आहे वृद्धापकाळी घरातला करता मुलगा मरणं. हे तरुण गेलं ना एकाच दिवशी ही 3 दुःख एका दिवशी त्याच्या घरात आली. पोरांचा बाप गेला, बायकोचा नवरा गेला, आईचा मुलगा गेला. त्यामुळे या सगळ्या लोकांना आवाहन केलं की आज प्रत्येकाला वाटते आपल्या घरातली कुणीतरी व्यक्ती गेली आहे. मग ती आई कशी रडते, तिची बायको काय रडते, पोरं तिला कवटाळून रडून हांबरला, पण मी जाणार नाही. माझं हृदय चिरलं तिथं, मी मोकळा जाणार नाही. दुःखात सहभागी होणं म्हणजे काय असतं? सहभागी कशाला म्हणतात? शब्दानं होऊन नाही चालत, त्याला कृतीत उतरावं लागतं. रोजच्या जेवणातला 1 घास ताटातला बाजूला काढला तर माझं जेवण अपूर्ण होत नाही. लक्षात ठेवा. 1 घास बाजूला काढायला शिका. 1 घास हे पिकणं आहे, शेंदाण्याचं पिकणं आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जुन्या महिलांना माहित असेल, भाकरी करताना माझी आई पहिला दामटा अग्नीला अर्पण करायची. दुसरा दामटा जो त्याच्यापेक्षा थोडा मोठा जसा तो गाईला बाजूला काढायची. आणि 3री जी भाकरी आहे ती टोपल्यात पडायची. हे काय होतं आमचं? शिकणं होतं. पिकणं. 1 घास बाजूला काढायचं शिकणं होतं आणि पुढच्या पिढीला ते देणं होतं. अग्नीला, गायला आणि मग तुला. 1 घास बाजूला काढला म्हणून कोणी उपाशी मारत नाही, पण घास काढायची वृत्ती संपली. दुसऱ्याचं ताट माझ्या ताटात कसं येईल हे बघायला लागली. करायला लागली लोक, घरातली लोक करायला लागली. आणि सांगितलं मी असा जाणार नाही. या तुम्ही त्या घोगरे परिवाराची माफी मागितली. तुम्ही सक्षम असाल त्या पोरीच्या सासरवाडीच्या पोराच्या सासरवाडीच्या लोकांची माफी मागितली की तुम्ही सक्षम असाल यांना सांभाळायला. पण माझं काळीज राहत नाही. मी आतापासून ही लेकरं दत्तक घेतली 10वी पर्यंत. यांना शिक्षणाची सगळी जबाबदारी मी घेणार.
मी घेणार याची जबाबदारी डिक्लेअर केलं आणि म्हणलं आवाहन केलं, तुम्ही कुणी मोकळे जाऊ नका, खिशात हात घाला. कुणी धान्याची जबाबदारी घ्या, कुणी किराणाची घ्या, कुणी दवाखान्याची घ्या, जे वाटत ते घ्या. दीपक गुरगुडे उठला, डिक्लेअर केलं जिंदगी भर आहे तोपर्यंत मी धान्य पुरवणार. दुसरी लोक कुणी 5,000, कुणी 10,000, कुणी 11,000, वगैरे परिवाराने सगळ्यांनी मिळून 1,00,000-2,50,000 रुपये जमले माझ्या भगिनीला. मी काय म्हणतो ऐका, मी अभंग नाही सोडलेला. स्वार्थ सोडायला, स्वार्थ एका दिवशी सुटत नाही, लक्षात ठेवा. स्वार्थ सोडायला तुम्हाला हळूहळू प्रक्रिया आहे, हळूहळू आहे. एक घास रोज बाजूला काढायला शिका. एक घास, आमचं शिवपुराण सांगतं दादा, शेतकरी असेल त्याच्या उत्पन्नाचा 10वा हिस्सा त्यानं दान केला पाहिजे. नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, उत्पन्नाचा 6वा हिस्सा दान केला पाहिजे. शिवपुराण पुढे सांगतं, जर तुम्हाला लॉटरी लागली, अचानक धनलाभ झाला, पण त्यात तुमचं पाप नसेल, परंतु तुम्हाला लाभ झालाय, तर त्यातलं निम्म तुम्ही दान केलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन शिवपुराण सांगतं, जर तुमच्याकडे भ्रष्टाचारानं, काळा बाजारानं तुमच्याकडे धन आलं, ते सगळंच्या सगळं दान केलं पाहिजे. हा नियम जर तुम्ही नाही पाळला तर तो पैसा तुमच्या हयातीमध्ये चिंता निर्माण करतो आणि तुमच्या मृत्यूनंतर वाद निर्माण करतो. काय चुकीचं आहे? आजपासून एक घास जर बाजूला काढायला लागला, कुणालाही द्यावं. आजबे डॉक्टरच्या स्थानात लेकरांना द्या म्हणत नाही, पण कुणाला तरी सत्पात्री द्यायला शिका. ही हळूहळू प्रक्रिया आहे. आणि ज्या कृतीतला स्वार्थ संपला, ती कोणतीही कृती असू द्या, तो परमार्थ होतो. काय सांगितलं तो कुमारानं? सजन कसा या विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. मला सांगा, आपण सगळे माळकरी आहोत, मांस विकणं चांगलं का वाईट? दादा वाईट म्हणतो ना आपण. मग देव आमचा कसा काय विकू लागला? कुणाला? सजन कसा याला. का? देवाला शक्य होतं ना, त्याची वृत्ती बदलायला पाहिजे होती देवानी. काय बदलायला पाहिजे होती? इथनं पुढे मी मांस विकणार नाही, कापणार नाही. नाही केलं देवाने. आपला नियम चुकतोय ना. मांस विकणाऱ्याला आपण वाईट नाही म्हणू शकत, मांस विकणं आपण वाईट नाही म्हणू शकत, कारण आमचा देव ते करू लागलाय. जो देव करू लागलाय ते वाईट कसं? म्हणजे उत्तर काय शोधायचं? ऐका माझ्या माता भगिनींनो, याचं उत्तर एकच आहे. देव कुणाला मांस विकू लागला? ज्यानं पूर्ण स्वार्थ गाडला, त्या सदन कसायला. कुणालाही ना उद्या खटकाला न्यायला. मग ज्यातला स्वार्थ वजा केला, ती कृती परमार्थ होतो. हा त्याचा पुरावा आहे. छत्रपती शिवाजीराजांनी इथून 300 मैल दूर, 300 मैल म्हणजे 400 किलोमीटर दूर असणारी सुरत एकदा नाही दोनदा लुटली. पहिल्या लुटीत तर तिथं 7,000 घरं होती, त्यातली 3,000 घरं बेचिराग केली. बेचिराग चोरीचा ना, उघड दरोडा आहे, उघड दरोडा. ही राजकीयवाद काय बी असू द्या, सरळ दरोडा आहे, चोरीचा आहे. आणि किती लोकांवर? 2 लाख लोकसंख्या. त्यात माणसं किती घेऊन घेतली राहते? फक्त 10,000 माणसं, 10,000 घोडे, 8,000 बैल. बैल म्हणजे ती त्याच्यावर लादायला. ती 2 लाख माणसं माळवादावर चढून, घरावर चढून सगळ्यांनी एक दगड उचलला असता, ती 10,000 माणसं दगडात गाडली गेली असती. कुणी मदत केली? मग कुणी मदत केली? मी पुण्य बोलतोय, पुण्य. ज्यातला स्वार्थ काढला तो परमार्थ घडतो. जिथं परमार्थ घडतो तिथं देव येतो. देव नाही घडणं हे का? कारण शिवाजीराजांनी 2दा जरी सुरत लुटली असली तर त्यातल्या एकाही मावळ्यानी त्यातला 1 ग्राम मणी आपल्या बायकोला नेला नाही ना. शिवाजीराजांनी त्यातला 1 मणी उचलून आपल्या राण्यांना दिला नाही. ज्यातला स्वार्थ काढला ती चोरी सुद्धा परमार्थ झाला. ज्यातला स्वार्थ काढला ती लूट आणि दरोडा सुद्धा परमार्थ झाला. त्यामुळे शिवाजीराजाला कोणी चोर म्हणू शकत नाही. लक्षात ठेवा. विकली या सेंद कडूपण गेले तैसे आम्हा गेले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाने ठाईच. हे दाग काढल्याशिवाय सृष्टी आनंदाची झाली. आनंद आनंद आनंद. आवडीचा पदार्थ मिळाला, आवडीची व्यक्ती भेटली, आवडीचा पैसा मिळाला, आवडीची प्रतिष्ठा मिळाली, जी तात्पुरता आहे. सृष्टी म्हटले सृष्टी. ज्यात दुःखाचा गंधच नाही, हे शक्य आहे. हे तुकाराम महाराजांनी आपल्याला पुराव्यानिशी सांगितलं. कधी? हे शेंदाड पिकल्यानंतर आहे. आणि हे पिकवायला हे 3 गाडा, मग 3 गाडल्यानंतर काय? त्याचं कडू पण जातंय, त्याला गोड पण येतंय, त्याचा रंग बदलतोय, त्याचा निमरटपणा जातोय. सगळं झाल्यावर जग कसं होतंय? सृष्टी कशी होते? सर्व आनंदाची सृष्टी झाली. शेवटची 2 चरण 2च मिनिटात सांगतो. माझ्या वेळ
5 मिनिटं शिल्लक आहे, मी बोलायला लागले. हे चरण परमार्थ करणाऱ्या माणसासाठी महत्वाचं आहे. सत्याला येऊन चांगलं ऐकायला मिळतं ही सुरुवात आहे, लक्षात ठेवा. त्याला कसदार परमार्थ करायचा आहे, कसदार. त्याच्यासाठी ही 2 चरण महत्वाची. काय? आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. आता प्रश्न विचारतो तुम्हाला, तुम्ही एकादशी करताय, वारी करताय, रोज नित्य नियम काकडा हरिपाठ सगळं करताय, प्रत्यक्ष पांडुरंग तुमच्या समोर उभा राहिला, तुमच्या भक्तीनं प्रत्यक्ष पांडुरंग तुमच्या समोर उभा राहिला, काय होईल? बोला ना, काय कराल तुम्ही? कोणीतरी बोला, तुम्ही काय कराल? प्रत्यक्ष पांडुरंग तुझ्या पुढे उभा राहिला, जाऊन सांगा, तुझ्या पुढे पांडुरंग उभा राहिला, काय करशील सांग? का सांगायला तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला कुणालाच का सांगायचं? कारण आम्हाला खात्रीच नाही, गॅरंटीच नाही. पांडुरंग असा उभा राहील की ती कसदार भक्ती आपली बघा, गॅरंटीच नाही. पण समजा उभा राहील, ठरलंय आपलं काय? काय करायचं ठरलंय का आपलं? जी गोष्ट अचानक घडते तिथं माणूस गडबडतो. काय झालं? आपल्यासारख्याच लोक, तुम्ही काय स्वतःला कमी पडत होतो, वाईटही वाटून तुला. मोठ्या माणसात झालंय हो, एका मोठ्या. कोणाचं? स्वामी विवेकानंदांचं झालं. स्वामी विवेकानंद अडाणी असणाऱ्या पण ज्ञानी असणाऱ्या सिद्ध पुरुष रामकृष्ण परमहंसांची प्रवचनं ऐकायला रविवारी जायचे. आणि ते BSc होते, ग्रॅज्युएट होते. मग एका बॅरिस्टरची चिरंजीव होते, वकिलाची चिरंजीव होते. मग ते स्वतःला विचारायचे, अरे अडाणी माणूस आहे, काय येतंय आणि मी काय येतोय ऐकायला? मी इतका शिकलोय, माझी काय माहिती आहे का? पण तरी पण मला काहीतरी गोड लागतंय म्हणून मी येतोय असं म्हणतात. असं नाही समजायचं, गोड लागतंय काहीतरी म्हणून येते. मग एक दिवशी धाडस करून त्यांनी रामकृष्ण परमहंसांना विचारलं, ते कालीमातेचे भक्त, देवीचे भक्त, वैष्णव नव्हते. प्रश्न विचारला की ही जी तुमचं देव आहे, देवी आहे, ही प्रत्यक्ष मला भेटेल का? तुम्ही मला दाखवाल का? तुम्ही जर प्रत्यक्ष दाखवली तर मी मान्य करेन जगात देव आहे आणि तुमच्यात ती ताकद आहे. रामकृष्ण परमहंस सिद्ध पुरुष होते, याची ती ताकद त्यांनी ओळखली. त्यांनी सांगितलं, मी तुला देव दाखवतो. गाभाऱ्यामध्ये नेलं, कालीमातेचा दरवाजा आतून लावला आणि मूर्तीकडे समोर म्हणले, समोर उभा राहा, मी दाखवतो तुला. रामकृष्ण परमहंसाने देवीला प्रार्थना केली आणि देवी मूर्तीतनं प्रगट झाली, तेज रूपानं प्रगट झाली. की तेज रूपानं प्रगट झाल्या झाल्या विवेकानंदाने तिला समोर पाहिलं. पाहिल्यानंतर विवेकानंद देहाला विसरले. विवेकानंद एका अत्युच्च अवस्थेला पोहोचले, जी माणसाची पूर्ण अवस्था आहे, त्याला सहज अवस्था म्हणतात. थोडं विस्तारानं सांगतो. आपण 3 अवस्थेत असतो, एक तर जागा असतो, झोपलेला असतो, किंवा स्वप्नात किंवा बेशुद्ध असतो, त्याला सुषुप्ती म्हणतात. बेशुद्ध किंवा स्वप्न, जागा किंवा गाढ झोपलेला, 3 अवस्था आपल्या. त्याच्यावरच्या 3 अवस्था आहेत. कुठल्या? एक तुरीय अवस्था आहे, दुसरी उन्मनी आहे आणि तिसरी सहज अवस्था आहे. तुरीय अवस्था म्हणजे ज्याला भान राहतोय, आपण सहज म्हणतो ना, काही दारू घेऊन तुर्र झाले, गांजा वाटलेला काय म्हणतो ना, तराट झाले. हे तराट तुर्र सगळे तुरीय अवस्थेत आहे. आपला आहे त्यांचं नाही, आपण लावलंय त्याला. ते गुरोबा काका चिकन तुडवताना पोरग येऊन तुडवून मारलं. पोरग रडला असेल का नाही? ते रडला असेल का नाही? बापाकडे आलं ते तुडवून मारताना चिकन होताना रडला असेल का नाही? मग गोरोबा काकाला काय ऐकायला गेलं नाही? मग गोरोबा काका संत होते. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, हे जर वर्णन असेल तर एवढ्याच संवेदनशील म्हणाला, त्या लेकराचा टाहो का ऐकायला नाही? याचं कारण ते तुरी अवस्थेत होते, त्याला तुर्या म्हणतात. उन्मनी म्हणजे मनच संपवणं. आणि तिसरी 4थी महत्वाची अवस्था आहे, त्याला सहज अवस्था म्हणतात. त्या अवस्थेत गेले विवेकानंद आणि समोर पाहिलं आणि सगळंच विसरणं, याला सहज अवस्था म्हणतात. ती अवस्था प्राप्त झाली आणि थोड्या वेळाने देवी गुप्त झाली. गुप्त झाल्या झाल्या रामकृष्ण परमहंसाने विचारलं, पाहिला देव? पाहिला. मग आता तुझं काय? अहो म्हणला नरेंद्र. काय म्हणला तो? अहो मला काय मागायचं होतं तेच मी विसरून गेलो. मला काय मागायचं होतं तेच मी विसरून गेलो. तसंच तुमचं होईल जर पांडुरंग पुढे उभा राहिला, राम पुढे उभा राहिला, दत्त पुढे उभा राहिला, महादेव पुढे उभा राहिला, तर तुमचं माझं तेच होईल. काय? जो भक्तीतला आहे त्याला काय मागायचं विसरून जाणं.
आता एक दोन पद्धती ऐका. जोपर्यंत असा हात आहे ना, किती कोटीच्या गाडीत असू द्या आणि किती मोठा डॉक्टर असू द्या, जोपर्यंत असा हात आहे तोपर्यंत भिकारी. देवापुढे उभा राहून जोपर्यंत काहीतरी मागतोय तोपर्यंत तो भिकारी आहे, तो अधिकारी नाही. सगळ्यांशी येथे आहे अधिकार. अधिकार लागतो. अधिकार कधी? ज्या दिवशी तुमचं मागायचं बंद होईल. काहीच न मागता, काहीच न मागता तुम्ही जर सेवा करायला लागला तर माणसं लय भेटतील. बरं का, माणसं लय भेटतील त्या माणसाला. कुणाला? काहीच न मागता नुसती सेवा जो करतोय ना त्याला कुठली माणसं भेटतील? पार्टीची माणसं. कुठली? मी पार्टीचं नाव नाही घेत कुठल्या. ही सगळी पुढारी कुणाला भेटली? काहीच न मागता जो सेवा करतोय त्याला. का घाबरते ती? कारण त्यानं सेवा करण्याच्या अंतःकरणात देव म्हणून आपली प्रतिमा उभा केलेली असते. देव माणसं त्याला भेटते. त्यामुळं हे गोष्ट लक्षात ठेवा की या सहज अवस्थेत प्राप्त होत असताना सुद्धा अधिकार कधी प्राप्त होतो? तुम्ही व्रत करा, उपवास करा, वारी करा, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, नित्यनेम करा, पण देवाकडे मागायचं बंद करा. ज्या दिवशी मागायचं बंद होईल त्या दिवशी आपली भिकारीची अवस्था संपली. आपली अवस्था काय तयार होते? अधिकार. काय अधिकार आहे? तिथनं पुढे देव विचारतो बोल तुला काय पाहिजे. त्याच्या आधी काय असतंय? मला काय पाहिजे, मला काय पाहिजे ही एक अवस्था आहे. आणि त्याच्या पुढची अवस्था काय? तुला काय पाहिजे. हे कोण विचारतो? देव. हे अधिकार आहे. आणि याच्या पुढची शेवटची अवस्था आहे ती सगळ्यात महत्वाची, की ज्याचं मागायचं बंद झालं तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. लक्षात ठेवा. संतुष्ट कितीचा पुरावा आहे याला, माझं नाही बोलत मी. संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मय्य अर्पित मनोर बुद्धी योमत भक्त समे प्रिय. मला तो सगळ्यात जास्त आवडतोय. कोण? ज्याचं मागायचं बंद झालंय. त्यामुळे देवा पुढे काहीच मागायचं नाही. पुरीला पोरग सुद्धा मागायचं नाही. पोराला नोकरी मागायची नाही. जे गुडघं दुखायचं, कमर दुखायचं, त्याच्या गुडघ्यावर वरवाटा घाला. काय कामाचं कधी ना कधी जळूनच जाणार आहे. ह्याच्यासाठी काय मागायचं? त्यामुळे देवाला मागायचं त्या दिवशी बंद होतं. त्या दिवशी आपण भिकारी म्हणून आपली अवस्था संपवलेली असते. मागणं बंद झालं की अधिकारी होतो. आणि ज्या वेळेला आपलं मागणं बंद होतं त्याच्या पुढची अवस्था आहे आपलं देणं सुरू. जोपर्यंत तुमचं मागणं बंद होत नाही तोपर्यंत तुम्ही कुणाला दिलं, सप्त्यात पंगत दिली तरी सुद्धा संध्याकाळी नाव नाही त्याचं घेतलं, सकाळ त्याचं गचोर झाल्याशिवाय माणसं राहत. म्हणजे ते देणं कशासाठी असतं? नावासाठी असतं. ते देणं नाही खरं. ज्या दिवशी देणं, बघा मी तो काय ना बोलतो तुम्हाला, काम करणारी माणसं कशी असतात. बघा असा 10 फुटाचा रस्ता आहे, दादा मध्ये एक दगड पडलाय, तिथनं गाडी जात नाही. एक वर्ग असा तो जातो कडनं, दगड बघतो काहीच बोलत नाही, त्याला वळण घेऊन जातो. दुसरा एक वर्ग येतो, तो दगड बघतो, ज्याने दगड टाकलाय त्याला आईवर नशिबा का, पण दगडाला हात लावत नाही. तिसरा एक वर्ग येतो, तो बघतो, तो असा बघतो दगड पडलाय, आपण उचलला पाहिजे, पण त्याला काय वाटतं मी दगड उचलताना कुणीतरी बघितलं पाहिजे, कारण मी ही सेवा करतोय, कुणाला तरी कळलं पाहिजे. ते असं दगड उचलतं आणि कुणीच नाही बघणार. बघितलं ते काय करतं, असं मोबाईल काढतं, असा दगड धरतं, अशी सेल्फी काढतं आणि फेसबुकला व्हॉट्सअपला टाकतं. वडापुरीच्या नाथ मंदिराकडे जात असताना रस्त्यावरचा दगड उचलताना रात्री 12 वाजेपर्यंत फेसबुकला आणि त्या इंस्टाग्रामला आणि त्या व्हॉट्सअपला बघत राहते. याला कुणी लाईक केलंय का, कुणी असा अंक तरी केलाय का, कुणी असं तरी केलंय का, काहीच नाही. एवढं चांगलं काम करून सुद्धा त्याला वाटतं हे केलं पण सगळं वाया गेलं. तिसरा एक येतो, चौथा, तो बघतो दगड पडलाय, उचलतो, फेकून देतो, लक्षातही राहत नाही. हा देव आहे, हा देव आहे. ज्याला दिलेलंच लक्षात राहत नाही किंवा जोपर्यंत आपण देतोय कुणाला, सत्पात्री असावा हा नियम आहे धर्माचा, पण दिलेलंच ज्याला लक्षात ठेवायचं नाही त्याला देव म्हणतात. लक्षात ठेवा. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. मी पांडुरंगाला प्रतिज्ञा करून प्रार्थना करून मी स्वतः धाडसानं बोलतोय तुम्हाला. काय प्रत्यक्ष पांडुरंग समोर उभा राहिला, मला तुझं दर्शनच नको म्हणेल, कारण तू आता आहे, तू गायब होणार आहे. जो समोर आलाय तो जाणार आहे, त्याची मूर्ती जाणार आहे, ते सगुण
जाणार आहे, सगुण जाणार आहे. मग काय पाहिजे? काय पाहिजे? तू भेटू नको मला, नाही भेटला तरी चालेल, या जन्मात सुद्धा नाही भेटला तरी चालेल, पण काय पाहिजे? तू मला जसा तू आहे ना तसा माझा पांडुरंग केला पाहिजे. झालेला देव जात नाही, भेटलेला देव जाऊ शकतो. लक्षात ठेवा, ह्या अभंगाचा तो गर्भित अर्थ आहे. आठवण आठवण गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. आपल्याला देव होता येत. देव म्हणजे चार हात फुटणं नाही, देव म्हणजे गुप्त होणं नाही. देव या शब्दाचा शुद्ध मराठी अर्थ आहे देणारा. एवढंच आहे, देणारा. ज्या दिवशी आपण देणारे होऊ त्या दिवशी आपण देव झालो, त्या दिवशी आपला परमार्थ सफल झाला आणि त्या दिवशी आपली साधना सिद्धीस गेली. म्हणून या अष्टसिद्धीमध्ये येतील जातील. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य याची नावी म्हणजे संसारी जन्मीजे ह्याच नावी. याच्यासाठी आपण जन्म घेतो. खरं मला सांग, माणूस म्हणून जन्माला आला, डॉक्टर होण्यासाठी जन्म नाही. हे विहित कर्म आहे, तो माझा पेशा आहे. पेशा कोणताही असू द्या, देव होता येते. लक्षात ठेवा, देव होणं अवघड नाही, देव होणं शक्य आहे. एक वेळ देव भेटणं अवघड आहे, पण देव होणं सोपं आहे. त्यामुळं देव भेटावा म्हणून साधना करू नका. लक्षात ठेवा, देव भेटावं म्हणून कीर्तन करू नका, देव भेटावं म्हणून प्रवचन करू नका, देव भेटावं म्हणून वाऱ्याने उपवास करू नका. तर वाऱ्याने उपवास हे सगळं जे जे करायचंय ते देव होण्यासाठी करा. आणि त्याच्यासाठीच आपल्याला या तुकोबरायांच्या, छत्रपती शिवाजीराजांच्या माऊलीच्या, पांडुरंगाच्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपल्याला 84 लाख युनिटनं जन्म माणसाचा दिलाय. अनंत जन्माचं पुण्य त्याच्या पाठीशी आहे. तो सफल करायचा असेल त्याला श्रीमंत असावं लागत नाही, त्याला खूप पाठांतर असावं लागत नाही, त्याला काहीच लागत नाही. फक्त भीक मागायचं बंद करा. देवाकडं सुद्धा बंद केलं की मग कळतं आपल्याला काय काय दिलंय. आणि मग आपल्यातला एक घास बाजूला काढायला शिका आणि सत्पात्री दान करायला शिका. माझं एक शेवटचं वाक्य बोलतो, भक्ती करणारा हळूहळू देवाकडे जातो. करायला मला भक्ती करणारा हळूहळू देवाकडे जातो, पण सेवा करणाऱ्याकडे देव चालत येतो. सेवा करणाऱ्याकडं देव चालत येतो. लक्षात ठेवा, आपला पांडुरंग परमात्मा विटेवर जो उभा राहिलाय त्याला भक्त पुंडलिकाने सांगितलं की माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, तू सेवा चालू आहे, मला तुझी गरज नाही. त्याला विटेवर उभा करायला भाग पाडलं कोणी? जो आई वडिलांची सेवा करत होता. त्यामुळे देव होण्याची पहिली पायरी सेवा. शेंदाणे पिकवायची पहिली पायरी हे सगळे विकार घालवा. रोज संध्याकाळी झोपताना त्याचं डाटा काढा, असा त्याचे ऑडिट करा की आज दिवसभरामध्ये मी माझ्या कामाला किती आवरू शकलो, किती मारू शकलो, मी किती वेळा कुणावर रागवलो, मी किती कंट्रोल केला. त्याच्यानंतर तुमचा पाठ किती ते बघू नका. मी आज 200 माळा जप केला, नका मोजू, ते मोजायचंच नसतं. मोजायचं काय असतं की आपण किती शुद्ध झालो हे मोजायचं असतं. हा दिवसभराचा प्रसाद आहे, प्रवास आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी आमच्याकडं सप्ताहाची सेवा आहे, असा माझा अंतःकरणातला भाव आहे. त्यामुळे झालेल्या चिंतन सेवेमध्ये अभंगाचा अर्थ असा होता का नाही हे मला माहिती नाही. त्यामुळे आतल्या सद्गुरूंनी इथल्या नाथ संप्रदायाच्या शक्तीनं जे काय त्यांना करायचं होतं ते या मुखातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं. जे गोड वाटलं ते सगळं त्यांचं होतं, जे चुकीचं होतं ते या टरफलाचं होतं. त्याच्यासाठी माफी मागतो. झालेली चिंतन सेवा तुम्हा सर्व महावैष्णवांच्या, महामातांच्या चरणावर अर्पण करतो आणि एक अपेक्षा व्यक्त करतो की पुढच्या वर्षी ज्यावेळी महाशिवरात्रीला माझं प्रवचन असेल त्यावेळी किमान इथल्या 5 माझ्या बहिणींनी आणि किमान माझ्या 5 भावांनी मला येऊन भेटून सांगावं, डॉक्टर या वर्षामध्ये मी एवढ्या विकारावर मात केली, माझं जीवन असं बदललं. तर खऱ्या अर्थानं मी जी सेवा केली ती पांडुरंगाच्या चरणावर पोहोचली असली माझी 100% भावना मला सफल झाल्याचं मला समाधान तुम्ही द्याल अशी अपेक्षा करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय, सब संतन की जय, सब संतन की जय। आता विश्वात्मके देवे येणे वायज्ञ तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दाव, जे घरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिनिल जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो देवांची तो ते राहो प्राणी जाण, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानली आहे, अनवरत भूमंडळी भेटू दया बोला, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, मोदतेचे आर्णव पियुषांचे, चंद्रमेंदे लांछन, मार्तंड ते तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन स्वयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिनी नव्हती, भजिल आदि कुरुकी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावे, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, आहो येईल दान पसाव, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, ठर 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 कुंडली कोरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। नमः पार्वते पतेश्वर महा